नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवींद्र घाटगे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण F7 गणित अध्ययन अध्यापनशास्त्र हा जो DLED प्रथम वर्षाला विषय आहे त्या विषयातील घटक क्रमांक 3 गणित पाठ्यक्रम पाठ्यपुस्तक अध्यापन पद्धती व तंत्रे या घटकातील पृथक्करण आणि संयोजन पद्धती या पद्धतींविषयी माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण उद्गामी अवगामी ह्या दोन पद्धती ज्या आहेत या दोन पद्धतीतील आपण फरक थोडक्यात बघितला होता। आता देखील या व्हिडिओमध्ये देखील आपण पृथक्करण आणि संयोजन पद्धतीतील नेमका बेसिक फरक काय आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, पृथक्करण पद्धती या पद्धतीला इंग्रजीमध्ये सिंथेसिस किंवा सिंथेटिक मेथड असे म्हणतात, तर संयोजन पद्धतीला ॲनालिसिस किंवा ॲनालिटिकल मेथड असे म्हणतात। आता बघा आपण त्याचा अर्थ बघूया। पृथक्करण याचा अर्थ आहे प्रत्येक भाग वेगळा करणे। पृथक्करणाचा अर्थ काय आहे? भाग त्यातले घटक वेगवेगळे करणे। त्याचबरोबर संयोजन पद्धतीचा अर्थ काय आहे? तर तेच भाग परत एकत्र करणे किंवा जुळवणे। पृथक्करणामध्ये आपण जे भाग वेगळे केले होते तेच भाग परत आपण संयोजन पद्धतीमध्ये एकत्र करतो। आता बघा मी त्याचा अर्थ सांगितला तुम्हाला। आता एक घटक घेऊन मी तुम्हाला ह्या प्रत्येक दोन्ही पद्धतीमधला थोडासा म्हणजे नेमका जो फरक आहे तो फरक मी तुम्हाला समजावून सांगतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण उद्गामी अवगामी पद्धती ह्या देखील पद्धती परस्परावलंबित अशा आहेत आणि एका वेळेत आपण ह्या दोन्ही पद्धती समान पातळीवर म्हणजे समांतर अशा वापरू शकतो वर्गामध्ये। तसंच पृथक्करण आणि संयोजन पद्धतीचं देखील आहे। पृथक्करण संयोजन ह्या पद्धती प्रामुख्याने भूमिती बीजगणित भूमितीमधील जे प्रमेय असतात ही प्रमेय सोडवण्यासाठी बीजगणितातील काही उदाहरणं असतात, तर ही बीजगणितातील उदाहरणे तसेच प्रमेय सोडवत असताना आपल्याला या पद्धतीचा उपयोग चांगल्या पद्धतीने करता येतो। आता बघा पृथक्करण पद्धतीतला एक उदाहरण घेऊन मी तुम्हाला पृथक्करण पद्धतीने कसं उदाहरण सोडवायचं असतं किंवा त्या पद्धतीचा वापर कसा करतो आपण हे तुम्हाला मी समजावून सांगतो। भूमितीमध्ये पक्ष एखादा सिद्धांत असतो किंवा एखादं प्रमेय असतं, त्याच्यामध्ये पक्ष साध्य आणि मग आपल्याला सिद्धता मांडावी लागते किंवा तो थेरम प्रूफ करून दाखवावा लागतो। आता इथं पृथक्करण पद्धतीमध्ये आपला जो प्रवास आहे, जसा उद्गामी पद्धतीमध्ये आपला प्रवास होता उदाहरणांकडून किंवा वेगवेगळे निरीक्षण उदाहरणं ह्याच्याकडून आपण सूत्राकडे नियमाकडे जाणारा हा मार्ग होता किंवा तिथं तशी आपण ती पद्धती वापरलेली आहे। आता इथं देखील आपण याच पद्धतीने ती पृथक्करण पद्धत कशी वापरणार ते पाहू। बघा पहिल्यांदा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपण भूमितीमध्ये किंवा बीजगणितामध्ये शक्यतो ही पद्धत आपण वापरतो। प्रमेय सोडवत असताना ही पद्धत आपल्याला वापरायची आहे। कशी वापरायची? बघा भूमितीमध्ये पक्ष साध्य दिलेले असते आणि आपल्याला सिद्धता सोडवायची असते किंवा सिद्ध करायचं असतं ते। तर इथं साध्याकडून पक्षाकडे हा जो मार्ग आहे या मार्गाने आपण जे अध्यापन करतो त्याला पृथक्करण पद्धतीने अध्यापन केले असं आपण म्हणतो। म्हणजे काय? तर जे दिलेले आहे आणि बघा आता पक्ष म्हणजे दिलेले आहे आणि साध्य दिलेल्या घटकावरून काहीतरी आपल्याला किंमत काढायची आहे किंवा ते सोडवायचं आहे। मग पृथक्करण पद्धतीमध्ये प्रवास कसा असतो? आपल्याला जे काढायचे आहे किंवा ज्याची किंमत काढायची आहे जे सोडवायचे आहे तिथपासून जे दिलेले आहे तिथपर्यंत आपला हा प्रवास पृथक्करण पद्धतीमध्ये आपण करतो। थोडक्यात काय, इथे अप्रत्यक्षाकडून प्रत्यक्षाकडे या सूत्राचा आपण वापर करत असतो। लक्षात आलं? ठीक आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण संयोजन पद्धतीकडे वळूया। जसं उद्गामी पद्धतीचा अर्थ आपण घेतला होता त्याच पद्धतीने आपण अवगामी पद्धतीकडे जाताना त्याच्या विरुद्ध अर्थाने अध्यापन जसं आपण करतो त्या पद्धतीचं इथं देखील तेच आपण इथं गृहीत धरायचं आहे। संयोजन पद्धतीमध्ये देखील आपण पक्ष साध्य आणि सिद्धता किंवा सिद्ध करा असं आपण म्हणतो। तर इथं मात्र आपल्याला जे दिलेलं आहे दिलेल्या घटकापासून आपल्याला जे काही काढायचं आहे किंवा सिद्ध करायचं आहे
किंमत काढायची आहे तिथपर्यंतचा प्रवास हा आपला संयोजन पद्धतीमध्ये येतो. उदाहरणार्थ पक्ष दिले, साध्य दिले, आपल्याला सिद्ध करायचं. तर हा सरळ सरळ प्रवास आहे. पक्ष आहे, पक्षावरून आपल्याला साध्य दिलेलं असतं आणि साध्यावरून आपल्याला ती सिद्ध करायचं असतं. तसं म्हणजे हा एक रुटीनचा अध्यापनातलाच भाग असा आपण म्हणूया. जसं उद्गामी पद्धतीमध्ये आपण किंवा अवगामी पद्धतीमध्ये आपण सूत्राचा वापर करतो, सूत्र सांगतो आणि त्याला उदाहरणं देतो. तसं आपण इथं संयोजन पद्धतीमध्ये पक्ष, साध्य ह्याचा आपण विचार करतो आणि आपण सिद्ध करायला सुरुवात करतो. आता इथं देखील किंमत काढायची असं एक मी तुम्हाला सांगितलं. तर ही पद्धत म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत दिली आहे आणि तुम्हाला दुसऱ्या बाकीच्या अनेक समजा वस्तू दिल्या असतील तर त्याच्या किमती काढायच्या, तर तेव्हा ही संयोजन पद्धती आपण वापरतो. आता इथं मात्र प्रत्येक संयोजन पद्धतीमध्ये प्रत्यक्षाकडून अप्रत्यक्षाकडे या सूत्राचा वापर केला जातो. तो कसा? तर प्रत्यक्ष म्हणजे काय, दिलेलं आहे आपल्याला एखाद्या वस्तूची किंमत दिलेली आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या वस्तूंची आपल्याला संख्या वाढून दुसऱ्या वस्तूंची किंमत काढायची आहे. उदाहरण बघा, मी तुम्हाला सांगतो, संयोजन पद्धतीचं सांगतो आधी. 10 किलो साखर 100 रुपयाला आहे. 10 किलो साखर 100 रुपयाला आहे. तर 100 किलो साखर किती रुपयाला येईल? हा एक साधा सोपा प्रश्न आहे. तर इथं जे दिलेलं आहे ते आधी आपण मांडून घ्यायचं. या पद्धतीनुसार आपण जर अध्यापन करणार असेल तर इथं आपल्याला ह्या पायऱ्यांचा वापर करावा लागेल. प्रत्यक्ष दिलेलं काय काय आहे तर ते लिहायचं. 10 किलोची किंमत आपल्याला दिलेली आहे, आपल्याला 1 किलोची काढायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला 100 किलोची किंमत काढायची आहे. तर हा जो प्रवास आहे, हा जो प्रवास करतो आपण तो पृथक संयोजन पद्धतीमध्ये प्रवास करतो. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो संयोजन पद्धतीमध्ये आपण एखादा घटक शिकवू शकतो. पृथक्करण पद्धतीमध्ये मी घटक भूमितीमधला फक्त सांगितला. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जसं संयोजन पद्धतीमध्ये सांगितलं तसं 10 किलोची किंमत आपण दिलेली आहे, त्याचबरोबर 100 किलोची किंमत आपल्याला काढायची आहे. तर इथं 100 म्हणजे काढायचं काय आहे ते आधी सुरुवातीला घ्यायचं. तर 100 किलो साखरेची किंमत आपल्याला काढायची आहे. मग इथं परत दिलेली किती आहे तर 10 किलोची किंमत दिलेली आहे. मग आपल्याला 1 किलोची किंमत काढावी लागेल, त्याच्यानंतर मग आपल्याला 100 किलोची किंमत काढावी लागेल. म्हणजे थोडक्यात आपण ह्या दोन्ही पद्धती बीजगणितामध्ये, भूमितीमध्ये समांतर अशा एका पद्धतीमध्ये एका ठराविक वेळेनंतर म्हणजे एक झाली की एक उदाहरण झालं, एक उदाहरण समजा पृथक्करण पद्धतीने दिलं तर दुसरं उदाहरण आपल्याला संयोजन पद्धतीनं घ्यावं लागेल. तर असं बीजगणितामध्ये, भूमितीमध्ये या पद्धतींचा आपण वापर करू शकतो. आता बघा, ह्या पद्धती ज्या आहेत ह्या फक्त आपण उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक स्तरावर आपण वापरू शकतो. लहान मुलं जी आहेत किंवा प्राथमिक स्तरावरच्या मुलांसाठी ही जास्त पद्धती उपयुक्त ठरत नाही, तर मोठ्या वर्गांसाठी आपण ही पद्धती वापरू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पृथक्करण आणि संयोजन पद्धतीमधील बेसिक जो फरक आहे तो फरक अभ्यासला. आज आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.